हाय हॅलो श्रीपूरकर. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आज आपण सकाळ सकाळ बघा आपलं आवरून झालं होतं, पुरणपोळ्या करायची तयारी चालू होती. आमची डोली बघा त्या कोपऱ्यात झोपली आणि सिंबा माझ्या मागं फिरतोय, कुठं जातीन कुठं नाही बघा. माझ्या मागच असतो आमचा सिंबा, अजिबात मला सोडत नाही कुठं. नंतर मग मी किचन घरात गेली, बघते तर सिंबा माझ्या मागच. आणि इथं मग मी आमची उभं राहिली का तर आमची मामी जर आमच्या पुरीला स्नान घालत होती, स्नान लय दिवसात. नंतर मग गेली तर काही सिंबा माया महागच तुम्हाला दिसतोय तो का सिंबा. मग नंतर तुम्हाला खरं सांगू का, मी निवांत बसली होती. मग मला त्याला पुरणपोळीची तयारी करूया. तुम्हाला खरं सांगू, माझी पुरणपोळी करायची पद्धत खूप वेगळी आहे. माझी पोळी अशी असते की काय बोलूच नका. नंतर मग ती पुरण गरम करून घेतलं, त्यात गुळ वगैरे टाकून आमटी तयार झालेली आहे, भात तयार झालेला आहे, गुळवणी तयार झालेली आहे, सगळं तयार झालेलं आहे. काय सुद्धा मागं राहिलं, फक्त पोळ्या लाटायच्या आणि भजे राहिलेत आमचे. मग नंतर ती झालं ना, मग म्हणलं पीठ मळायला बसावं. पीठ मळायला बसले ना, मग ती पिठाचा गोळा मी आहे ना फक्त 10-15-20 मिनिटं मी पाण्यात ठेवते झाकून. कारण ती इतकं पीठ मऊ होतंय ना, तुम्ही काय बोलूच नका. मग तर पोळ्या काय गरम गरम जर पोळी खायचं म्हणा ना, एकदम कडक आणि एकदम भारी पोळी होती. तुम्ही ट्राय मारून बघा. नंतर मग ही पोळी करायचं चालू होतं. तुम्ही म्हणता पोळी करपली नाही राव, मी तशी शिकती. आणि मग काही काही जणांना येत नाही, त्यामुळे मी सांगते. काही काही जण एका साईडनेच लागतात, तसं नसतं. मग देवाला नैवेद्य दाखवला. खरं तर आमच्यात कुरवड्या खात नाही, तेव्हा मी केलं ना. मग नंतर ती मी ज्या पार्लरमध्ये जाते ना, त्या काकूंची म्हणजे शिकाय आलेली मुलगी होती. मग तिचं आज फोटोशूट होतं. मग काकूंचा मला फोन आला, जा तिला थोडी हेल्प कर, तिच्यापाशी जा म्हणून. मग मी तिच्यापाशी गेलेली आहे, तिला पोज वगैरे द्यायला. मग तिच्या ती हातातलं ती मागची शाल वगैरे घ्यायला तिथं उभं राहिलं, तिला हेल्प करायला. मग नंतर ती एकटीच होती ना जरा, मग तिला बरं वाटत नव्हतं. म्हणजे तुम्ही पण आल्यामुळे तिला बरं, आम्ही जरा तिच्यापाशी गेला आणि तिला बरं वाटलं फोटो काढताना. मग नंतर आम्ही होळी दारापाशीच पेटवलेली आहे, कारण आमची इथं खूप मोठी होळी पेटवत होती बरं का, तिकडे उमानिवासमध्ये. पण आता पेटवत नाही, तिथली मुलं गेली जुनी ना सगळी, आता नवीन आहे, त्यांना काय घेणं देणं नसतं. नंतर मग आम्ही सगळ्यांनी बोंबललो, मग दुवा मागितली आजच्या पुरते. एवढं बाय गाय, सी यू.